ठाणेकर सुद्धा खड्ड्यांनी हैराण आहेत। ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, सुरू असलेलं काँक्रिटीकरण यामुळे ठाणेकर मेटाकुटीला आलेत। दुसरीकडे ठाण्याच्या उपमहापौर, महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्याकरता मात्र आलिशान गाड्या येणार आहेत आणि त्याकरता पैशांची उधळण होते। महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांना महिंद्रा कंपनीचे महिंद्रा 700 या गाड्या दिल्या जाणार आहेत। तर महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याकरता विशेष गाडीची व्यवस्था केली गेली आहे, जी अजून आलेली नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचं वाहन खरेदीवरून कान टोचले। असं असताना ठाणे पालिका मात्र हा गाड्यांवरचा खर्च का करतेय असा प्रश्न आहे। आपल्यासोबत स्वतः महापौर आहेत। महापौर मॅडम, ज्या गाड्या खरेदी केल्या गेल्या खरं तर जे सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि उपमहापौर आहे यांना 12 लाखांची मर्यादा आहे, पण 15 ते 16 लाखांच्या गाड्या विकत घेतलेल्या आहेत। ही उधळपट्टी का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आणि मला वाटतं 4 वर्षानंतर महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सर्वपक्षीय गटनेते, विरोधी पक्ष नेते सगळे बसल्यानंतर मला वाटतं 4 वर्षानंतर ज्या गाड्या प्रत्येकाला देण्यात आल्या होत्या, तर त्या ज्या जुन्या होत्या त्याच आम्ही कंटिन्यू आतापर्यंत 6 महिने वापरतोय। पण मला वाटतं जुन्या गाड्यांमध्ये काही अडचणी होत्या का? हो, सांगते ना, तेच सांगते। जुन्या गाड्यांमध्ये काही गाड्या बंद पडत होती, माझी स्वतःची गाडी पण बंद पडत होती, विरोधी पक्षनेत्यांची गाडी पण बंद पडत होती आणि त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड असल्यामुळे मला वाटतं कुठेतरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आणि त्यानुसार ह्या गाड्या घेतल्या गेल्या। पण ज्या पद्धतीनं लिमिट आहे, जो GR आहे, GR मध्ये 12 लाख लिमिट सांगितलंय, ज्या महिंद्रा 700 घेतलेले आहेत, बेस मॉडेल आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पण सेकंड बेस मॉडेल आहे, ते जवळपास 15 ते 16 लाखापर्यंतचं मॉडेल आहे। 3 ते 4 लाख रुपये वरती ऍक्सेस घेतला गेलाय। ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावू शकला असता? अंकुश लावू शकलो असतो, पण मला असं वाटतं आज 4 वर्षानंतर जर गाड्या ह्या घेतल्या आहेत तर मला वाटतं आता 20 वर्षापर्यंत गाड्या घ्यायला नको। आणि या नियोजना तुम्हाला वाटतं की जे पैसे वरती खर्च केले ते योग्य? नाही, योग्य म्हणण्यापेक्षा की दरवेळेला आता ही गाडी घेतल्यानंतर पुन्हा पुढल्या वर्षी जर एखादा महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष बसले आणि त्यांना जर वेगळी गाडी घेण्याचं हे असेल तर त्याच्यापेक्षा आताच ही गाडी चांगल्या पद्धतीची घेसेल, जेणेकरून 10 वर्ष बघायला नको। आपल्याकरता विशेष गाडीची मागणी केली आपण? नाही, विशेष गाडीची मागणी वगैरे केली नाही। जी सगळ्यांना गाड्या आहेत त्याच गाड्यांबरोबरच माझी पण गाडीची मागणी। टोयोटा इनोवा हायक्रॉसची मागणी केली गेली, जी गाडी तुम्हाला 25 लाखाची लिमिट आहे, पण ती 40 लाखाच्या आसपास येते। नाही, 40 लाखाची नाही, हायक्रॉस वगैरे नाहीये, हायक्रॉस मधलाच इनोवा म्हणून मॉडेल आहे। तो कितीच आहे? महापौरांनी त्यांच्या गाडीबाबत बोलणं टाळलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे। अनेक नागरी समस्या आरोग्यासह ठाणे शहरामध्ये आहेत। खरं तर ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, परंतु तुम्ही एक VIP कल्चर ह्या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न या गाड्यांच्या माध्यमातून करताय। खरं तर 15 वर्षाचा कालावधी असतो वाहन वापरण्यासाठी आणि परत त्याला एक ग्रीन पास मिळून ती 5 वर्ष तुम्ही वापरू शकता आणि अनेक ठाणेकर किंवा अनेक नागरिक अशा पद्धतीने गाड्या वापरतात। खरं तर या 5 वर्ष झालेल्या गाड्या चांगल्या स्थितीमध्ये दुरुस्त करून हे वापरू शकतात, परंतु तसं न करता कुठेतरी नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय, इतक्या नागरी समस्या असताना सुद्धा या ठिकाणी नवीन गाड्या घेण्याचा घाट या सत्ताधाऱ्यांनी की जेवढा खर्च ह्यांनी 40-50 लाख रुपये जो खर्च करतात त्याच्यापेक्षा रोडवर केला तर किती महत्व होईल। लोक ऍक्सिडेंट होऊन मरतात त्या घोडबंदरला, खड्डे एवढे झालेले आहेत, तो खर्च त्यांनी तिथे करायला पाहिजे। आणि यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत ना, शासनाच्या गाड्या कशाला वापरायला पाहिजे? मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च करून ठाणेकरांच्या पैशातून घेतलेल्या आलिशान गाड्या या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हव्या आहेत, असं स्पष्टीकरण ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी दिलंय। 3 लाख जास्त खर्च केले तर हरकत काय, अशी प्रतिक्रिया सभागृह नेत्यांनी दिली। तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करू, मात्र गाडी नसेल तर आम्ही काम कसं करणार, असा सवाल ठाणे मनपा भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केलाय। गाड्या घेत्या हे आम्हालाच माहिती नव्हतं, यांना खड्डे भरायला नको पण गाड्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिली आहे।
ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्यांना त्वरित त्या ठिकाणी वेळी अवेळी पोचावं लागतं. पोचण्यासाठी वाहन एक उपलब्धता आहे ती. हे वाहन घेण्याबद्दल आमचं काही मत नाहीये, पण जी मर्यादा 12 लाखांची होती ती मर्यादा ओलांडून 15 लाखापर्यंत गाड्या घेतल्या. एक 3 लाखाची मर्यादा ओलांडल्यानंतर किती मोठी मर्यादा. ठाणे शहराचं बजेट जेव्हा आपल्या म्हणण्यानुसार ते 3 लाख जे ओलांडले ते किती काही गैर नाही. कोटीचं, मला एक सांगा, ठाणे शहराचं बजेट किती कोटीचं होतं आणि आता किती कोटीचं आहे? 3 लाख एक्सेस गेलेत ते गैर नाही. नाही, गैर हा शब्द कसा त्यामध्ये येतो मला काय समजत नाही. की प्रत्येक गोष्टीचा दर हा वाढत गेलेला आहे, त्या पद्धतीनं गाड्याचा वाहनांचा दर सुद्धा वाढले. ही गाडीचं मॉडेल आहे, महिंद्रा कंपनीला आम्ही महानगरपालिका गाड्या वापरणार आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडून डिस्काउंट घेतले. त्याचबरोबर आम्ही जे डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडून पण डिस्काउंट करून ह्या गाड्या भेटलेल्या आहेत. गाड्या गरजेच्या होत्या. गाड्या म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहे 15-20 वर्षापूर्वीच्या होत्या आणि त्या जुन्या गाड्या कंडिशन चांगल्या नव्हत्या गाड्यांची. आणि आजच्या घडीला जसं गटनेते बोलले, सभागृह नेते बोलले की बाबा आम्हाला वेळेत पोहोचणं जाणं, त्या जुन्या गाड्यांची कंडिशन तुम्ही आता जरी बघितली तर तुम्हाला कळेल. त्यामुळे नवीन गाड्या आणणं हे गरजेचंच होतं. कारण प्रत्येक वेळी जेव्हा नवीन महापौर येतो नवीन गाडी येत नाही, ती 10-10, 20, 15-15 वर्षानंतर एकदा गाडी काढली जाते. गाडीच्या विषयी खड्ड्याचं जोडू नका, ते वेगळा विषय. ते महापालिका प्रशासनाला पावसाचा अगोदर करायला पाहिजे होता, त्यांनी केला नाही, त्यांची चूक आहे. लोकांचे जीव जातात. आणि पण गाड्यांची मर्यादा जी आहे ती 12 लाख रुपये जे घेतलीत हे भाडेवर आहे. महापालिकाची गाडी आमची स्वतःची गाडी आहे. गाडी तुमची नाहीये, पण जी मर्यादा होती 12 लाखांची ती ओलांडली बरोबर गेली. ना. मी स्पष्ट बोलतो, अगर एखादा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तो अंमलबजावणी महापालिका करणारच पाहिजे. आषाढी वारीनंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू असताना करमाळा आणि माढा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचा मोठा फटका पालखीला बसलाय. अनेक ठिकाणी रथ खड्ड्यांमध्ये अडकले, रथाचं मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी बैलगाडीऐवजी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पालखी मार्ग तातडीनं दुरुस्त करा, अन्यथा पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलावा लागेल, असा इशारा दिंडी प्रमुख राहुल साळुंखे यांनी दिला आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पिंपळनेर पासून, निमगाव पासून, त्यानंतर उपळवटे आणि केम हा रस्ता अक्षरशः मुक्या प्राण्यांचा जीव, त्यानंतर रथाचं नुकसान, वारकऱ्यांचे हाल, या सगळ्या गोष्टींना आम्ही पूर्ण त्रस्त झालोय. केमपर्यंत जीव मुठीत धरून वारकरी आले, संपूर्ण वारकरी त्रस्त झाले. आणि शेवटी आपल्या रथाला बैलजोडी आहे, बैलांनाही प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती आहे की आपण याचं तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करून आणि हा पालखी मार्ग लवकरात लवकर त्यांना, वारकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दुरुस्ती करून द्यावात, ही विनंती आहे. बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे बघायला मिळतात. सुरुवातीला महापालिका हद्दीतल्या रस्त्यांवर केवळ 54 खड्डे असल्याचा दावा करणाऱ्या पुणे मनपानं सुधारित आकडे देत 2845 मीटरवरील खड्डे बुजवल्याचा दावा केलेला आहे. आता ही आकडेवारी नीट समजून घेतली तर 2 किलोमीटर इतक्या अंतराचे खड्डे बुजवले गेलेत. सुरुवातीला 54च खड्डे असल्याचं सांगणाऱ्या महापालिकेच्या नव्या दाव्याने त्यांनीच त्यांची हवा काढलेली आहे. पण खरंच खड्डे बुजवलेत का, तर सत्य परिस्थितीत उपनगरांमध्ये रस्त्यांची चाळण तशीच झालेली आहे. मध्यपेठांमध्येही छोट्या मोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे मणक्याच्या दुखण्यापर्यंत हे खड्डे पोचलेले आहेत. रस्ते कधी खड्डेमुक्त होणार असा सवाल उपस्थित होतोय. आता हाच रस्ता 2 किलोमीटरचा असेल, या रस्त्यामध्ये दर दिवसाला खड्डे पडतायत का अशी वेळ आलेली आहे. आता बघायला गेलं तर ते आता खड्डे दाखवलेत. इथे शाळांचा परिसर आहे, कॉलेजचा परिसर आहे. विद्यार्थी असतील, पालक असतील, जर विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना जर शाळेतून घरी जाताना काही अपघात झाला तर हे 2 किलोमीटरचे खड्डे किंवा पालिकेचा दावा हा कुठे कामाला येणार नाहीये. परंतु याची जबाबदारी कोण घेणार? खरंच खड्डे खूप झालेत, पब्लिक खूप त्रास झालेला आहे, कारण का ज्यांचे मणके गेले त्यांना कोण जबाबदार? पुणे महानगरपालिकेमध्ये खड्ड्यांवर भ्रष्टाचार चालू आहे. ठेकेदारांना पोचण्यासाठी एक यंत्रणा उभी केलेली आहे. ठेकेदारांना पोचण्यासाठी हे आता तुम्ही जे दाखवलं ना, 1 महिन्यापूर्वी हे सगळं भरलं होतं सिमेंट कॉन्क्रीटनी. परत कसं काय उघडलं एका पावसामध्ये? म्हणजे सगळं डुप्लिकेट काम करतात.
इथं ह्या आपण ज्या प्रभागात थांबलो इथं 5 भाजपचे नगरसेवक आहेत, सभागृह नेता राहिलेले आहेत, उपमहापौर राहिलेले, अशी लोक इथे आहेत. मग असं असताना आणि एक आमदार आहे, एक खासदार आहे ह्या प्रभागाला, मग असं असताना कसं काय होतंय? तर चुकीचं काम आहे, ठेकेदार पोचणे आणि त्यातनं मलई खाणे एवढंच काम सत्ताधाऱ्यांचं आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. प्रशासनानं आता खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग दिलेला आहे. गेल्या काही दिवसात या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. 5 जणांचा मृत्यू झालाय. विरोधकांकडून यावर आंदोलन सुरू असताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानंतर महापालिकेनं युद्धपातळीवर काम सुरू केलंय. महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विविध भागातल्या खड्ड्यांची कामं पाहिली, म्हणजे खड्डे बुजवण्याची कामं आहेत त्याचा आढावा घेतला. नागरिकांना लवकरच सगळे खड्डे बुजवलेले दिसतील असं आश्वासन देण्यात आलंय. तर शहरात असलेल्या कॉलनीतील रस्ते देखील मोठ्या प्रमाणात नव्यानं करणार असल्याची माहिती महापौर हिमगौरी अडके यांनी दिली. या कामासाठी जवळपास 1200 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते देखील चांगले करण्याचा मानस असल्याचं महापौरांनी सांगितलं. सध्या खड्डे बुजवण्याचं काम वेगात सुरू असलं तरी पुन्हा खड्डे पडणार नाहीत याची काळजी प्रशासनानं घ्यावी अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केलेली आहे. स्वतः आम्ही याची पाहणी काल MIDCची पाहणी सन्माननीय गिरीश भाऊंनी केली आणि त्यामध्ये अंबड आणि सातपूर MIDC याची देखील पाहणी झाली आहे. तर युद्ध पातळीवरती रात्रीपासूनच हे काम आम्ही सुरू केलेलं होतं. अंबडला केलं होतं आणि सातपूरला कारण काल शनिवार होता. आणि आता आपण बघताय की कार्बन नाक्यावरचे देखील खड्डे आम्ही 2 पद्धतीने बुजवतो. जिथे जिथे मोठे खड्डे असतील तिथे आधी आम्ही मिलिंग मटेरियल टाकतो. जिथे जिथे हेवी लोड जाणार असेल तिथे मिलिंग मटेरियल टाकून इमल्शन टाकून खाली आपण पेवरला मॅच करतोय. पेवर इंटरनॉकिंग करून मग त्याच्यावर पुन्हा मिलिंग मटेरियल टाकून आणि मग आपण त्याच्यावर व्हायब्रेटर आणि रोलर फिरवतो. अतिशय तत्परतेने सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही दोघंही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचं काम पहिले प्रायोरिटी घेतलेलं आहे. राहिला विषय आंदोलनाचा, तर मला असं वाटतं की वरिष्ठांकडे याची तक्रार झालेली आहे. ज्यांनी आंदोलन केलं त्या नगरसेविका मात्र आमच्या पक्षाच्या आहेत, परंतु त्यांचे जे काही मिस्टर आहे, मी वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी अजून आमच्याकडे प्रवेश केलेला नाही असंच वरिष्ठांनी सांगितलं. वरिष्ठ त्याची दखल नक्कीच घेणार आहे. हे आमच्या मीटिंगमध्ये त्यांच्याशी चर्चाच्या अंती ठरलेलं आहे. आणि आता हे खड्डे बुजवायचं जे काम चालू आहे हे सातत्याने चाललं पाहिजे. अधिकाऱ्यांनी याच्यात खंडन नाही पाडलं पाहिजे. आणि हे खड्डे जे बुजवत आहे, जे आता केमिकल काय वापरत असतील, पण ते टिकलं पाहिजे, नाहीतर ते उद्याच नको निघून जायला अशी आमची अपेक्षा आहे. मात्र पूर्ण प्रभागातले खड्डे नुसते आता हा रस्ता केला आणि मग झाला असं होता कामा नये. नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात वंचित रस्त्यावर उतरलं. नाशिक महानगरपालिकेच्या समोर वंचितनं तिरडी आंदोलन केलं. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेला असल्याचा निषेध करत वंचितनं हे आंदोलन केलं. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.